नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मस्त खुशखुशीत तळणीचे मोदक करणार आहोत आणि दिसायला मस्त सुंदर सुबक आणि खायला तेवढेच खुशखुशीत आपले हे मोदक बनून रेडी होणार आहेत। आणि विशेष करून घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे मोदक बनवणार आहोत आणि करायलाही खूप सोपे आहे आणि कमी तेलकट हे मोदक बनून रेडी होतात। चला तर आपण कृती पाहूया। हे सर्व साहित्य आपल्याला आता लागणार आहे। सर्वात अगोदर मी बारीक रवा 1 वाटी घेतलेला आहे। 0 नंबरचा रवा आहे। रवा सर्वांच्याच घरी उपलब्ध असतो, त्यामुळे मी रवा घेतलेला आहे आणि फक्त रव्याचाच वापर आज मी करणार आहे बारीकरिता। आता चवीपुरता थोडंसं मीठ मी टाकून घेणार आहे। 1 चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं तूप आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 1-2-3 चमचे मी तूप टाकणार आहे। तुपाचं मोहन टाकल्याने खुशखुशीत मोदक आपले बनून रेडी होतात आणि स्वादही छान लागतो। आणि तूप गरम असल्यामुळे चमच्याने आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप छान रव्याला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। आणि पीठ भिजवताना पाण्याचा वापर मी करणार नाही आहे, दुधामध्येच हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आणि कोमट गरम दूध आपल्याला वापरायचं आहे, खूप जास्त गरम आपल्याला वापरायचं नाही आहे। थोडंसं हलकंसं कोमट दूध टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। दूध लागेल तसं आपल्याला वापर करायचा आहे आणि थोडंसं सैलसरच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, कारण रवा नंतर थोड्या वेळाने फुलतो। आणि 1-20 मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत। आता आपल्याला सारणाची तयारी करायची आहे। 1 चमचा मी खसखस कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप जास्त खसखसला आपल्याला भाजायचं नाही, हलकंसं थोडा वेळ आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे। खसखसमधलं जर मॉइश्चर काही असेल तर ते त्यामध्ये निघून जाते आणि मोदकही आपले छान टिकतात। आता हे आपण थंड करून घेऊया। आता आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे कढईमध्ये परतून घ्यायचं आहे। हलकं गुलाबी रंगाचं हे मी करून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये सुकं खोबरं आणि खसखस थंड झाल्यानंतर मी टाकून घेतलेलं आहे आणि वेलची पूड मी 1 अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। आता किसलेला गूळ मी अंदाजे अर्धी वाटी टाकत आहे आणि गुळामुळे मस्त आपले मोदक छान टेस्टी होतात। आणि आता हे एकदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुकं खोबरं आणि खसखस छान थंडच झालेले आहेत आणि एकदा मिक्स करून घेतल्यावर हाताने थोडंसं मी क्रश करून घेतलेलं आहे। आता आपण पारी लाटून घेऊया। 15-20 मिनिटांमध्ये रवा थोडासा भिजलेला आहे। पारीसाठीचं पीठ आपल्याला थोडंसं मऊसूत हवं आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे। जर खूप गठ्ठ जर पीठ वाटत असेल तर कमीत कमी 1-2 मिनिट तरी पीठ आपल्याला छान मऊसूत करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पारी लाटायचं आहे। आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। आपल्याला किती प्रमाणात मोदक बनवायचे आहेत त्यानुसार आपण हे गोळे बनवून घ्यायचे आहे। पोलपाटाला मी थोडंसं तेल आधी लावून घेतलेलं आहे। आता मी एक गोळा घेऊन एक छोटीशी पारी लाटून घेत आहे आणि खूप जाडे नाही आणि खूप पातळी नाही, मध्यम मी लाटून घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। अंदाजे 1 ते 1.5 चमचा मी सारण टाकून घेत आहे आणि सारण भरून झाल्यानंतर कडेनं थोडं दूध किंवा पाणी लावून घेऊन नंतर आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे। आपण उकडीच्या मोदकांना जसं कळ्या करतो त्याप्रमाणे मी करून घेत आहे। जर तुम्ही असं नाही केलं तरी चालेल आणि कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि सर्व मोदक आपल्याला याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। बघा किती छान मस्त दिसत आहे। अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते। एक छोटी पारी लाटून घेऊन कडेनं थोडंसं दूध लावून घेत आहे। दूध लावून घेतल्यामुळे मोदक तेलात तळताना सारण बाहेर येत नाही, नाहीतर बऱ्याच वेळा आपण मोदक तळतेवेळी सारण बाहेर येऊन तेल आपलं पूर्ण खराब होते। सर्वच मोदक करतेवेळी आपण असं दूध लावून घेऊनच बनवायचं आहे। आता मी हे सर्व पाकळ्या करून घेते आणि मग यामध्ये सारण भरून घेते। 1 ते 1.5 चमचा सारण मी आता टाकून घेते आणि नंतर मग पाकळ्यांना आपल्याला हळूवारपणे बंद करून घ्यायचं आहे। आणि सारण मी भरपूर वापरलेलं आहे। जर समजा तुम्हाला कमी वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गुळाचं सारण आपण वापरल्यामुळे हे मोदक खायला खूपच छान लागतात। आणि बघा किती सुंदर आपले कळीदार मोदक बनलेले आहेत। आणि तशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व मोदक करून घ्यायचं आहे। तळणीचेच मोदक आहे, त्यामुळे उकडीच्या मोदकासारखं पाकळ्या केलं नाही तरी काही हरकत नाही। असं चिमटीने पिंच देत देत जरी बनवलं मोदक तरी छान दिसते। थोडंसं कलाकुसर आपण केलं की मोदक दिसायला छान दिसतात। आणि अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक आपल्याला करून घ्यायचं आहे। पहा किती छान सुबक आपलं हे कळीदार मोदक बनलेलं आहे। एक मोदक मी तुम्हाला जवळून दाखवते। पहा किती सुंदर दिसत आहे। आणि हे मोदक ड्राय होऊ नये म्हणून आपण हे कापडाने झाकून ठेवायचं आहे। जर मोदकाचं वरचं आवरण हवेनं जर
खूप ड्राय झालं तर ते तेलामध्ये आपण तळताना सुटण्याची शक्यता असते, म्हणून मोदक बनून झाल्यानंतर आपण लगेच ह्याला तळणार आहोत। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि एक एक मोदक आपल्याला सोडून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमवर आपल्याला ठेवायचं आहे आणि मोदक टाकल्या आपण पलटायचं नाही, थोडंसं सेट झाल्यानंतर आपण हे पलटायचं आहे। आणि तेलाचं टेम्परेचर खूप जास्त कडकडीतही नको आहे, आपल्याला मध्यम गरम तेलामध्ये लाईट गोल्डन रंगाचं होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। आणि मस्त आपले खुशखुशीत मोदक तयार आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक एक एक करून आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि खूप जास्त गरम तेल जर असेल तर फक्त वरूनच कलर येते, पण आतपर्यंत ते छान तळल्या जात नाहीत आणि आतमध्ये कच्चं राहू शकते। त्यामुळे मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडंसं पेशन्सनी हे मोदक तळावे लागतात। छान मस्त गुलाबी रंगाचं होईपर्यंत मोदक एकसारख्या रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। दरवर्षी मी याप्रमाणे तळणीचे मोदक गणपती बाप्पांसाठी बनवते आणि हे मोदक आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडतात आणि गणपती बाप्पासाठी हे तळणीचे मोदक करायलाही खूप सोपं आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि छान मस्त खुशखुशीत आपले मोदक तयार होतात। आणि सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स वापरल्यामुळे हे मोदक भरपूर दिवस टिकतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।